नमस्कार मंडळी, चला बनवूया मूग डाळ व उडीद डाळाचे पापड। त्यासाठी अर्धा किलो उडीद डाळ व मूग डाळ दळून आणायची आहे गिरणीमधनं। मग त्यामध्ये बघू शकता तुम्ही काळी मिरी पावडर घालत आहे 2 टेबलस्पून, जाडसर वाटून घालायची आहे। हिंग घालायची आहे 1 टेबलस्पून, मीठ घालायचं आहे 2 टेबलस्पून आणि पापड खार 2 टेबलस्पून मिक्स करून घ्यायचं आहे। मग थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ घट मळायचं आहे, बघू शकता मळून झालेलं आहे। आता 1 तास मुरवत ठेवायचं आहे। 1 तासानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि चांगलं लाटण्याने टेचून घ्यायचं आहे पीठ आणि मग मळायचं आहे। मग पीठ मऊ होतं, बघू शकता किती पीठ मऊ झालेलं आहे। मग पेढे कट करून घ्यायचे आहे आणि सुक्या पीठमध्ये डिप करून लाटायचं आहे। सुकं पीठ हे डाळीचंच पीठ आहे। पापड एकदम पातळ लाटायचे आहे आणि उन्हामध्ये नव्हे तर पंख्याखाली वाळवायचे आहे। बघू शकता आपलं पापड तयार आहे। बाय बाय।